जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकात सत्ताधारी आणि विरोधक यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत। प्रत्येक उमेदवार मी जनतेसाठी कसा उपयोगी आहे हे सांगत आहे। दोन्ही बाजूकडील उमेदवार आणि त्यांचे समर्थक एकमेकांच्या विरोधात सभा आणि बैठका घेऊन उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन करत आहेत। यातच सावरोली जिल्हा परिषद गटात मात्र महायुतीने प्रचाराचा टप्पा गाठला आहे। सावरोली जिल्हा परिषद गटात महायुतीचे शिवसेना पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड तर पंचायत समिती गणातून भाजप उमेदवार माधुरी पाटील निवडणुकीला सामोरे जात आहेत। दोन्ही उमेदवारांचा प्रचार सावरोली जिल्हा परिषद गटात सुरू असून वडवळ गावात काल महायुतीने प्रचाराचा मोठा टप्पा गाठला। उमेदवारांच्या प्रचारात खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष कुलदीप शेंडे आणि नगरसेवक तसंच शहरातील पदाधिकारी यांनी देखील प्रचारात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो, शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआय महायुतीचा जय हो। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं गेल्या 2 दिवसापूर्वी अपघाती निधन झालं आणि संपूर्ण प्रचार दौरा हा थांबला गेला। पुन्हा एकदा वडवळ गावातून आमच्या आदरणीय दादांना श्रद्धांजली वाहून पुन्हा एकदा प्रचार आम्ही चालू केलेला आहे। शिवसेनेच्या वतीनं मी आदरणीय दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहतो आणि पुन्हा एकदा प्रचाराला आम्ही सुरुवात केलेली आहे। या सावरोली जिल्हा परिषद वार्डचे उमेदवार ज्ञानेश्वरदादा गायकवाड तसेच पंचायत समितीच्या उमेदवार माधुरीताई संदेश पाटील यांना प्रचंड बहुमताने या जिल्हा परिषद वार्डमधून आम्ही मताधिक्य देऊन भरघोस मताने निवडून देऊ अशी या ठिकाणी मी सगळ्या या जिल्हा परिषद वार्डच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो। गेल्या 10 दिवसापूर्वी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार दौरा झाला। एक छोटेखानी या ठिकाणी सभा झाली आणि या सभेमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष बैलमारे यांनी या ठिकाणी एक उल्लंघना केली। ज्यांनी जे या ठिकाणी जे शब्द वापरले त्याला उत्तर आमच्या गोविंदबाबा बैलमारे यांनी निश्चितच दिलं, पण जे त्या ठिकाणी जे बोललेत गोविंदबाबा बैलमारे हे खरोखरच वास्तव आहे। त्याचा अनुभव आमच्या या वडवळच्या युवकांनी नक्कीच घेतलेला आहे। त्याच्यावरती मी काही जास्त भाष्य करणार नाही। आमच्या वडवळमधून जास्तीत जास्त मतदान होईल याची मी आपल्यास ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा या दोन्ही उमेदवारांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खरं तर आम्ही 2 दिवसापासून दोन्ही वॉर्डमध्ये फिरतोय। एक आतकरगाव आणि आता एक सावरोलीच्या काही गावांमध्ये जाऊन आलो। उमेदवारांबरोबर आजचा पहिलाच दिवस आहे आमचा प्रचार करण्याचा, परंतु गावोगावी किंवा नातेवाईकांची इथं जात असताना पूर्णपणे एक अंदाज येतोय की आपलं धनुष्यबाण आणि कमळ यावेळेला भरघोस मताने निवडून येणार आहे। याची सर्व जे काय आपले मतदार आहेत, आमचे नातेवाईक आहेत, त्यांच्याकडे गेल्यानंतर लक्षात येतं। आणि आता जे काय आम्ही प्रचाराला आलेलो आहेत, प्रचाराच्या दरम्यान या दोघा उमेदवारांना ज्ञानेश्वर भाऊ असतील आणि माधुरीताई असतील त्यांना जो काही प्रतिसाद मिळतोय लोकांमधून तो चांगल्या प्रकारचा दिसत आहे। आणि येणाऱ्या 7 तारखेला जे काय मतदान, 9 तारखेला रिझल्ट हा दोन्ही बाजूनी खूप चांगल्या प्रकारचा असणार आहे। दोन्ही उमेदवार खूप भरघोस मताने निवडून येणार आहेत असं मी तुम्हाला शाश्वत करतो। नक्कीच आमचे कुंभिवलीचे कार्यसम्राट माननीय श्री ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांनी मागील कालामध्ये त्यांच्या कार्यकालामध्ये बरीच पाण्याची योजना असेल, गटारी भुयारी रस्ते कामे असतील, बरीच कामे त्यांच्या माध्यमातून केली आणि आमचे दोन्ही उमेदवार प्रत्येक डोर टू डोर जाऊन चांगला प्रचार करत आहेत। आणि तुम्ही तर बघत असाल आमच्या बरोबर सर्व जनसमुदाय आमच्या पाठी आहे आणि त्या जोरावरती आम्ही हे दोन्ही उमेदवार प्रचंड असे बहुमताने विजयी करून दाखवू। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।